नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या आजच्या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आत्ता क्लासवरून आलो व घरी आलो. चहा नाश्ता वगैरे झाला आपला. तर आता घ्यायला जायचं होतं भांडेवाल्या आजीला, घ्यायला आलो. तर तिकडे भेटला आपल्याला डॉगेश भाई. पण डॉगेश भाई काय, आजींना बघून पळून गेला डॉगेश भाई. आजी मस्त होले 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 येत होत्या. आपण नुसतं बोलतो रोज यार, रोज घ्यायला यावं लागतं, सोडायला जावं लागतं. डॉगेश भाई मधला जाऊ द्या भाऊ, मी निघतो इकडनं, आजीवर राहिली आता. तर आजीला घेऊन आलो भाऊ आपण घरी. पण आता आपल्याला काय करमत नव्हतं, डबे वगैरे दिले गेलो ते सगळं काम. पण म्हटलं अरे बापरे, हा भाऊ असा काय करू राहिला, म्हटलं व्यायाम करू राहिला, म्हटलं एवढा दुपारी 12:30 वाजता व्यायाम करू राहिला भाऊ. मग याची गंमत पाहायला गेलो तर ऐक रे, सस्ते कारागीर विथ फ्रेंड्स. त्यानंतर आपण आलो भाऊ ज्यूस प्यायला. काका फुकटचा ज्यूस पाहत होते मस्तपैकी, मोसंबीचा ज्यूस. म्हटलं चला भाऊ मोसंबीचा ज्यूस पिऊन घेऊ, फुकटचा कशाला सोडायचं. तर मग काका मग ज्यूस तयार करत होते. बापरे, 2-3 मोसंबी टाकलं, एवढासा ज्यूस निघस रे भाऊ. तेच म्हटलं एवढा 35 रुपये हाफ ग्लास देता काका. तर काकांचा ज्यूस झाला भाऊ तयार आता. मग आपण ज्यूस पित होतो. हां, मला माहिती तुम्ही पण पित असाल, नजर नका लावू बरं का माझ्या ज्यूसला. तर ज्यूस वगैरे पिऊन झालं भाऊ, आपण आलो आता घरी. घरी आलो तर घरी आल्यावर काय, लाईट गेली, टी व्ही पण बघायला नाही काय नाही. डबे पण देऊन झाले होते भाऊ आपले. ज्यूस पिले गेलं. म्हटलं यार भूक लागली, आता काय करू. आता वाजले किती, 1-1:30 वाजून गेले भाऊ. म्हटलं चला आता जेवायला बसून घेऊ. तर गली जेवायला केलो होतो भाऊ, फ्लावरची भाजी आणि पोळी. मस्त की फ्लावरची भाजी पोळी खाल्ली आणि झालं. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इकडंच थांबूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.